पहिल्या राऊंडच्या गाणं कसं असते, शाहिरी गाणं कसं असते, म्हणून तुम्ही बाईला सांगितलं का नाही का शाहिरी गाणं कसं करायचं असते पहिला. मग दुसऱ्या राऊंड पासून एकमेकाची घेणी आहे, एकमेकाची घेणी आहे. दुसऱ्या राऊंड पासून तू माझी घे आणि मी तुझी घेतो. का घेतो? ज्ञानाची शाहिरी, ज्ञानाची शाहिरी. ज्ञानाच्या गणका तू मला मार आणि मी तुला मारतो. तर अरुण भाऊ म्हणते का शिवानी का नाव घेतलं तिच्या? उर्मिला रांगडाले. हा, वैशाली म्हणे. वैशाली रांगडाले कोण काय लंबे म्हणते. संगीता बनसोडला कोण काय लंबे म्हणते. माधुरी पाटीलला कोण काय लंबे म्हणते. आणि सोनूताई गायधनेला कोण काय लंबे म्हणते. तिच्या नाव नाही घेतलं पण मी सांगतो कोण काय लंबे म्हणते. आणि आता हिला मी काय लंबे म्हणते सांगा माझ्या माय बापा हो. हा एवढ्या जनाला काढला तरी पोट नाही भरला याचा, तरी पोट नाही भर का. हा काढताच राहील. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तू शाहीर कसा आहेस, तू शाहीर कसा आहेस आणि तुझी अक्कल किती आहे म्हणून या लोकांना माहित नाही झाला. हा एकाही पाहिजेवर नाही टिकून राहिला, एकाही पाहिजेवर नाही टिकून राहिला. हा माणूस कसा असेल, कसा असेल? विद्वान आहे. मी चांगल्यानं बोललो दादा का अरुण भाऊ पहिला राऊंड कसा केले जाते. मग एवढी रात्र बाकी आहे, फक्त एवढं हे माझी गलती झाली अरुण भाऊ, फक्त हेच माझी गलती झाली. तर विनोदाच्या पार्टीमध्ये होताच का गरज आहे त्याचं नाव घेण्याची. त्याच्याकडे मी 2-3 वर्ष सेकंड शायरी केलो, नाही पटला मला. या अरुण भाऊलाही माहित आहे जेव्हा सोनी बरोबर त्याची गंमत झाली त्याला मला सांगायचे लागे मागवून. जसं आता अरुण भाऊ सांगते ना तसं मला सांगायचे लागे. एकही शेर नव्हता मनात आपल्या मतानं सांगायचे लागे. आणि हा भोपस पत्र पाहिल्याशिवाय जमतच नव्हता. हा भोपस पत्र पाहिला माझ्याच्यानं नाही जमा, माझ्याच्यानं नाही जमा. मी या गोष्टीचा अभ्यास करतो, पहिले अभ्यास करतो त्याच्यानंतर खम टाकतो, खम टाकतो. तर अरुण भाऊ म्हणते अबे म्हणते तुझ्यासारखे भू शाहीर पाहून झाले म्हणते. गंमत अरुण भाऊ मॅडम सोबत माझी आहे. बाईला एकच शब्द म्हणला का बाई तुझी हिस्ट्री मला माहित आहे, कारण मी जेव्हा विनोद दादा सोबत होतो त्यावेळेस पासून तुझ्याशी माझी वरकी आहे. कोणापासून? त्या विनोद भाऊ पासून. मी तुला ओळखतो आणि तू मला ओळखते, म्हणून आपण बहीण भावासारखीच गंमत करू. तुम्हाला मगाशी म्हणली की दादा आपण नवीन नवीन आहो तर दोघंही सांभाळून जाऊ. तर सांगा गुरुचं नाव मीनं घेतलो का, मीनं घेतलो का? काय गरज आहे गुरु करण्याची, गुरुचे नाव घेण्याची. तर अरुण भाऊ म्हणते तुझ्यासारखे शायरी भाऊ पाहिलं बे, जिकडे तिकडे करून शायरी नाव आपले गाजवता, जिकडे तिकडे करून शायरी नाव आपले गाजवता. अरे ओरताच्या करून अनर्थ तोंड आपला वाजवता. हलक्या पतल्या शायराला डबक्या टाकून लाजवता, हलक्या पतल्या शायराला डबक्या टाकून लाजवता. अरे नाही जमली शायरी तर मग पाखंडीनं खाजवता. कोणाला जोडू मी हाताना कोणाच्या पडू पाया, कोणाला जोडू हात आणि कोणाच्या पडू पाया. आणि चांगला शाहीर म्हणता म्हणता अरुण भाऊ पूर्णच्या पूर्णच गेला वाया. हे झाली तुझी तोड, तुम्हाला अभे म्हणलास हे तुझी तोड झाली. आता मॅडमशी माझी गंमत. श्रीदेवीला ठरवल्या ना तुम्ही, श्रीदेवीला ठरवल्या ना. ठरवत्या वेळेस असं म्हणते का कोणी ठरवताना ठेकेदार बाई हा भपस पत्र असा नाही जमणार, कोणीच नाही म्हणत, कोणीच नाही म्हणत. याची अवकात नसे असं तर पाहिल्याशिवाय मनाची अवकात नसे. ह्या जेवढ्या काही बाई आहेत ना फक्त सोनू मॅडमला सोडून, सोनू शाहीरला सोडून ह्या बाकीच्या जेवढ्या काही निघल्या ना असाच 4थ्या वर्गाच्या पोरगा तरी शायरी करते असे पाहून, अशी पाहून. तर मॅडम श्रीदेवीजी मी म्हटलं तू क्या मुझे ऐरिया गैरिया नत्तो खैरिया समझ रही हो मॅडम. टेजवर या. बसलो ना मी टेजवर होतो का नाही. टेजवर जर नाही आली तर मी थंड पडल्याशिवाय राहणार नाही. शायरी पहिल्या राऊंड पासून गरम चालली. येथे ज्ञानी लोक आहेत, कमी शाहीर लोक असतील. पहिला शायरी गाणं झाल्याच्या बाद प्लॅटिंग होते. पहिला शायरी गाणं झाल्याच्या बाद प्लॅटिंग घेते. तर प्लॅटिंग तुम्ही का नको घेऊ म्हणल्या का या मॅडमला.
पहिला मॅडम आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. कर. पहिला गाणं सिंगल गाणं म्हणलं ना, फेर देऊन दिलं. फेर देऊन दिलं. आता म्हणलं प्लॅटिंग होणारच नाही. आता प्लॅटिंग होणार नाही. मी एक शाहिरी गाणं म्हणलो आणि एक चौताली गाणं म्हणलो ना, फेर दिलो बाईला फेर दिलो. पण याला ते जमत नाही ना, ते जमत नाही. म्हणून दुसऱ्या राऊंडला मी प्लॅटिंग घेतो. दुसऱ्या राऊंडला मी प्लॅटिंग घेतो. पहिल्या का की दुसऱ्या राऊंडला प्लॅटिंग घेणार मी. जे काही करायचे हसी मजाक नक्कल चक्कल पहिल्या राऊंडला न, दुसऱ्या राऊंडला गरम झाल्यावर थंड पडल नाही का माणूस. आता या प्लॅटिंग न थंड पडला का गरम होऊ, थंड पडला का नाही, काही हरकत नाही. ठीक आहे. ना 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 ना. मी शाहीर काही खूप ज्ञानी नाही. मी शाहीर काही खूप ज्ञानी नाही, पण तुम्हाला काही सांगायचे आहे. मी शाहीर काही खूप ज्ञानी नाही, पण तुम्हाला काही सांगायचे आहे. शांत चित्ताने ऐकून घ्या माझ्या माय बापा हो. एवढं दान तुम्हाला मागायचे आहे. एवढं दान तुम्हाला मागायचे आहे. माणूस किती जरी ज्ञानी असला, माणूस किती जरी ज्ञानी असला, त्याला सर्वच काही कळत नाही. माणूस किती जरी ज्ञानी असला, त्याला सर्वच काही कळत नाही. अरे ज्ञान हे अमृत आहे, पण प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही. प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही. याच खाणीमधून रत्न निघाले, याच खाणीमधून रत्न निघाले. ते तुम्हाला दावू शकत नाही. अरे रत्न हे अनमोल आहे, याची किंमत कोणी लावू शकत नाही. किंमत कोणी लावू शकत नाही. माय बापा हो, ब्रह्मदेवाच्या उत्तर दिलो मी विचार प्रश्नाच्या मॅडमच्या. आणि मीनं विचारलो एक सुहागन आणि एक साधू. तर त्या सुहागन त्या साधूला म्हणायला लागली, महाराज तुम्ही दुःख हाल मी सांगेन. तर तो साधू त्या सुहागनला म्हणे, मी काहीतरी तोडका काढीन, तू सांग म्हणे मले. तर ते सुहागन त्या साधूला सांगायला लागली, महाराज 16 वर्षाचा माझा मुलगा आहे, 8 वर्षाचे माझे पती आहे आणि माझा सासरा पाळण्यामध्ये झुला झुलत आहे. माझा सासरा पाळण्यामध्ये झुला झुलत आहे. तर तुमच्या समोर काही एकांतरी शब्दाचं उत्तर भेटला माझ्या? भेटला का? देलन का उत्तर? का हा तुझा नवरा हो, हा तुझा पोरगा हो आणि हा तुझा सासरा हो, असं काही ऐकायला आला तुम्हाला? म्हणजे प्रश्न उत्तर बन हेच होईल ना, हेच होईल का नाही? काही हरकत नाही. आता एक सुंदर सा गाणं ऐका. मी पाखंडीवर जाता येते मला, काऊन का मोरेसरची औलाद म्हणजे इचवाचीच आहे, इचवाचीच आहे. आणि या बाईसोबत माझी पहिली गंमत आहे. बाईसोबत माझी पहिली गंमत आहे. माणसासोबत असे कितीतरी झाल्या. निशांत दादा बरोबर गंमत केलं गो कोंडा साबरीला. ओ मॅडम, पण आम्ही अबेतुबेवर नाही आला आणि गुरु गारूच्या आम्ही काहीच खाल्लं नाही, नाही खाल्लं. गंमत आहे तुझी आणि माझी. गुरुने आपलं काम केलं, गुरुने ज्ञान दिलं का तू माझ्या नाव घेजो, तू असा म्हणजे तसा म्हणतो, म्हणते का गुरु? दादा ना ना ना. ऐका माझ्या माय बाप ना. सोडी 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 रब से जिया तेरा नाम लेती हूँ. रब मुझे माफ करे, मेरा इंसाफ करे. रब मुझे माफ करे, मेरा इंसाफ करे. गोष्टी आहेत तुमच्या, कमंडाच्या गोष्टी आहेत. अरे गर्वाचे घर खाली होते ग मॅडम, गर्वाचे घर खाली होते. म्हणून काय सांगू भाऊ, काय सांगू भाऊ, एक विचित्र नवलाच घडलं.
तुमच्या समोर सांगलं का मी कुवारी आहो, मी कुवारी आहो, माझ्या लग्न झाला नाही म्हटलं ना, पण या कुवाऱ्या बाईला पोरग कसं झालं, कुवाऱ्या बाईला पोरग कसं झालं, या शाहिनीनं बाईला गर्व अभिमान चढलं, हिच्या या पोराला गर्व अभिमान चढलं. तो पोरगा कोणता आणि त्या आई कोणती, ऐका काय म्हणायचे ते. मोठ्याच्या मान तो लहानचा लेक सांगे बापाला द्याला, लहानचा लेक सांगे बापाला द्याला, लहानचा लेक सांगे बापाला द्याला. बापाचे लग्न केलं, बापाचे लग्न केलं मोठ्या थाटानं, एकही ऐकत नव्हता होता गुणवान, मोठ्या थाटानं एकही ऐकत नव्हता होता गुणवान, एकही ऐकत नव्हता होता गुणवान, एकही ऐकत नव्हता होता गुणवान. माई काय म्हणे त्या पोराची, त्या पोराने लग्न बापाचे केलं, पण माई काय म्हणे रे दादा सर्व सत्यानाश होईल रे, सर्व सत्यानाश होईल, पण पोरगा ऐकायला तयार नाही, पोरगा ऐकायला तयार नाही.